वडेल येथील काठ्या कवड्या ही सुमारे 150 वर्षापासूनची परंपरा आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यास सुरुवात होते। आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी वडेल गावातून काठ्या कवड्याची मिरवणूक काढली जाते। येथे काठ्या कवड्याचा जल्लोष करण्यात आलाय। येथील सामाजिक कार्यकर्ते धनजी महारू शेलार, निमजी रावजी सावळे, मानकरी काठी, जयराम हळू खैरनार, सुंदरबाई धुडकू अहिरे, मोतीराम शेलार, नामदेव गोपाळा झगडे, धुडकू गणपत अहिरे यांनी ही मिरवणूक काढली। सोमवारी रात्री 9 वाजता त्यास सुरुवात केली। प्रत्येक गल्लीत वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। शिवमंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून गुळाचे वाटप करण्यात आले। प्रमुख पाहुणे खासदार भास्कर भगरे यांनी येथे भेट दिली। सामाजिक कार्यकर्ते जयराम खैरनार यांनी निवडणुकीवेळी वडेलमधील भोले बाबाला नवस केला होता की दिंडोरीत भास्कर भगरे विजय झाले तर प्रसाद म्हणून गुळ वाटेन। खासदार भगरे विजय झाल्याबद्दल खैरनार यांनी तो नवस पूर्ण केला। हा नवस फेडण्यासाठी वडेलच्या शिवमंदिरात स्वतः भगरे आले होते। त्यांच्या वजना एवढा 78 किलो गुळ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला। यावेळी मालेगाव तालुका बाजार समितीचे माजी चेअरमन विनोद चव्हाण, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते। नंतर काठ्या कवड्यांची मिरवणूक काढून गुळाचा प्रसाद वाटप करण्यात आला। काठ्या कवड्या ही परंपरा आजही सुरू असल्याने खासदार भगरे यांनी आनंद व्यक्त केला। पाण्यात छत्री बैलाला पत्रीनं पाण्यात छत्री गावात मुत्री असावी, गावात मुत्री असावी, हरगाडी रुसणार फुगून बसणार, हरगाडी रुसणार फुगून बसणार, झोपड्यात घुसणार नसावी, झोपड्यात घुसणार नसावी, लायकी लोकात जोडा धोकात, लायकी लोकात जोडा धोकात, बायको धाकात असावी, बायको धाकात असावी, घराला बायको असावी, घराला बायको असावी, घरफोड करणार नसावी, घरफोड करणार नसावी, हात भाई वानच म्हणती लटका, हू नाही निंदका, दबाव ठणका। संधी मिळाली त्याचं कारण आहे आपल्या सगळ्यांना माहिती की 10 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक लागली आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतली। त्याचंच एक उदाहरण म्हणजे तसं जर बघितलं तर जिभाऊ बरोबर माझा काही परिचय नव्हता, परंतु डंबाळे साहेबांच्या माध्यमातून जिभाऊ हे आमच्या परिवाराशी जोडले गेले लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने। आणि त्यावेळेस त्यांनी इथल्या महादेवाला लोकसभेच्या निवडणुकीसाठी व माझ्या विजयासाठी नवस केला आणि आज तो नवस फेडण्याच्या योगाने आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। मी जिभाऊ खैरनार आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासाठी महादेवाकडे प्रार्थना केली आणि ती प्रार्थना सफल झाल्यामुळे मला लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली। वजन बरोबर आहे ना? बरोबर जास्त ज्यांच्या घरी आलात ते त्यांच्या व्यक्तिगत सर तुमचं प्रबंधमध्ये स्वागत करतो। आज आपल्या गावी खासदार आलेत, या आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं सर? खासदार साहेबांचा नवस केला म्हणून खासदार साहेब पृथ्वीवर आपल्या वडील गावी आले। नाही सरांचं काही विषय नव्हता इकडे येण्याचा। मला मनापासून मी सरांचा नवस केला आहे की आपला समाजाचा एक खासदार झाला पाहिजे बा, आणि पहिला खासदार आपले बघत झाले महाराष्ट्रातून। मला खूप आनंद होतो बा वडील गावी आल्याचा। तसेच सर आहेत सर, तुमचं देखील प्रबंधमेच्या माध्यमातून स्वागत करतो। यावर सांगाल तुम्ही काय सांगू शकाल? वडेल गावातील ही परंपरा 200 वर्षापासून चालू आहे। ही परंपरा चालू करणारे श्री धनजी महारू शेलार, निमजी रावजी सावळे, मोठी काठी धनजी रामजी शेलार, निमजी रामजी सावळे, लहान काठी जयराम माळू खैरनार, सुंदरबाई धुडकू अहिरे आणि मोतीराम शेलार, नामदेव गोपाळा झगडे, धुडकू गणपत अहिरे यांनी ही परंपरा चालू केली। यांनी वडेलगावपासून ते पायी जाऊन शिखर शिंगणापूर मोठा महादेव येथे जाऊन
त्यांनी इथं ही महादेवाची काठी कावडी आणली आणि तसेच या गावात 200 वर्षापासून परंपरा आजपर्यंत चालू आहे. तसेच ही चैत्र महिन्यात दर सोमवारी वडेल गावात मिरवणूक होते आणि दर सोमवारी मिरवणूक होते आणि महादेवाचे गाणे गायले जातात आणि भजन पण गायले जातात. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.